समचरणकमलसरोजं सान्द्रनीलाम्बुताभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कज्जरं गञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। बोला पुंडलीकवरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय। मंगलमूर्ती मोरया। आज वारीच्या आणखी एक अभंग घेऊन मी आपणासमोर प्रस्तुत होत आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हा अतिशय छोटा अभंग, 4च चरणांचा असलेला हा अभंग आणि अतिशय सोपा अर्थ असलेला असा अभंग घेऊन मी आपणासमोर आज प्रस्तुत होत आहे। या अभंगामध्ये जगद्गुरू संत तुकाराम आपल्या सगळ्यांना वारकरी होण्याचा आग्रह करत आहेत। काय म्हणतात जगद्गुरू संत तुकाराम? अभंगातूनच आपण पाहूयात। होय होय वारकरी, होय होय वारकरी, पाहे पाहे बा पंढरी, पाहे पाहे बा पंढरी, पाहे पाहे बा पंढरी, पाहे पाहे बा पंढरी। काय करावी साधने, काय करावी साधने, फळ अवघेची येणे, फळ अवघेची येणे, फळ अवघेची येणे, फळ अवघेची येणे। अभिमान न उरे, अभिमान न उरे, कोड अवघेची पुरे, कोड अवघेची पुरे, कोड अवघेची पुरे, कोड अवघेची पुरे। तुका म्हणे डोळा, तुका म्हणे डोळा, विठोला सावळा, विठो बैसला सावळा, विठो बैसला सावळा, विठो बैसला सावळा। होय होय वारकरी, होय होय वारकरी, पाहे पाहे बा पंढरी, पाहे पाहे बा पंढरी, पाहे पाहे बा पंढरी, पाहे पाहे बा पंढरी। गोपाल कृष्ण भगवान की जय। जगद्गुरू संत तुकाराम महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये होय होय वारकरी, एकदा हो वारकरी म्हणत नाही, होय होय वारकरी, वारकरी होण्याचा आग्रह करत आहेत। कशासाठी हा आग्रह करत आहेत? काय आहे वारकरी झाल्यानंतरचं सुख काय आहे? आणि नुसतं वारकरी होण्याचं सांगत नाही आहेत, तर पाहे पाहे बा पंढरी, पुढं जाऊन ते सांगतायत की वारकरी होऊन तू पंढरपूरला ये, पंढरपूरचं सुख अनुभवायला पंढरपूरला ये, हे वारीचं सुख अनुभवायला पंढरपूरला ये, वारीचं सुख अनुभवायला वारीत ये। कालच्या याच्या आधीच्या अभंगामध्ये आपण पाहिलं की वारीमध्ये सगळे एकसारखे एक समान असतात। समानतेची समत्वाची शिकवणूक देणारी ही वारी आहे, पंढरपूरची वारी आहे। इतकं तिचं महत्त्व आहे। कोणी लहान नाही, मोठा नाही, प्रत्येकजण भेटणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हृदयस्थ असणाऱ्या त्या भगवंताला पाहत असतो आणि तो व्यक्तीला नमस्कार करत नसतो, तर तो त्या हृदयामध्ये असणाऱ्या परमेश्वराला, भगवंताला, पांडुरंगाला दंडवत घालत असतो, वाकून नमस्कार करत असतो। नम्र होणं, नम्र होऊन एकमेकांना आलिंगन देणं, प्रेमाने आलिंगन देणं, जणू काही एका हृदयातला परमेश्वर दुसऱ्या हृदयातल्या परमेश्वराला भेटतो आहे। वारीचं सुख हे अनुभवल्याशिवाय खरंच कळत नसतं। सगळ्यांची पावलं समत्वाच्या दिशेने चाललेली असतात। अशी ही वारी, या वारीचं सुख घेण्यासाठी तू वारकरी हो। वारकरी व्हायचं म्हणजे काय? वारकऱ्यांची काही लक्षणं सांगितलेली आहेत, संतांनी काही लक्षणं सांगितलेली आहेत। ज्याच्या कपाळाला गोपीचंदनाचा टिळा,
बुक्का, गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केलेली, खांद्यावरती भागवत धर्माची भगवी पताका, मुखामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण करत जीवन जगणारा म्हणजे वारकरी. त्याला दुसरा काही ध्यासच नसतो, अखंड भगवंताचं नामस्मरण करणे. आणि म्हणून कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, सावतामाळ्यांनी तर आपल्याला ही शिकवण दिली की आपल्या कर्मामध्येच भगवंत आहे अशी शिकवण देणारे संत सावतामाळी. मग त्याच्यासाठी तू वारकरी हो, हे आनंद जर तुला घ्यायचा असेल. आणि असं म्हटलेलं आहे बघा, आनंद वारकरी होऊन पंढरपूरला जाऊन करायचं काय, तर त्या भगवंताचं दर्शन घ्यायचं. का घ्यायचं, तर आनंद हा शब्द परमात्म्याला समानार्थी शब्द आहे. आनंद हा शब्द परमात्म्याला समानार्थी शब्द आहे. आणि तो आनंद घेण्यासाठी, परमात्म्याला भेटण्यासाठी आपल्याला पंढरपूरला जायचं आहे. आणि काय पुढच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे, काय करावी साधने फळ अवघेची येणे. दुसरं कोणतंही साधन नको हो. एकदा वारकरी झालास, एकदा वारीला निघालास की इतर कोणतीही साधनं, तप योग, ही जी काही साधनं सांगितलेली आहेत ही वैयक्तिक आहेत. पण वारीचं जे काही साधन आपल्याला दिलेलं आहे संतांनी, ते सामूहिक आहे साधन. सामूहिकरित्या साधना करण्याचं ते साधन आहे. आणि त्यामुळे इतर कोणतीही साधनं लागत नाहीत. गळ्यामध्ये तुळशीची माळ, खांद्यावरती भगवी पताका, गळ्यामध्ये टाळ आणि त्याला मृदुंगाची साथ असली की आपोआप पावलं पांडुरंगाच्या नामगजरामध्ये नाचायला लागतात आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण चालू राहतं. न कळत या गोष्टी घडत असतात. न कळत घडणारी भक्ती ही या ठिकाणी घडत असते. आणि म्हणून काय करावी साधने फळ अवघेची येणे. वारकरी झालास, पंढरपूरला गेलास, भगवंताचं दर्शन घेतलंस, तर फळं अवघेची. सगळं तू जे जे काही तपश्चर्या करशील, साधना करशील, त्याच्यापासून मिळणारी जी काही फळं आहेत, ती सगळी फळं या वारीमुळे तुला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून होय होय वारकरी आणि पाहे पाहे रे पंढरी. पुढे जाऊन महाराज आपल्याला सांगतायत, अभिमान न उरे. अहो, तुम्ही एकदा पंढरपूरच्या वारीला निघालात, आषाढी कार्तिकी वारीला, तुमच्याबरोबर लाखो लोक असतात. तुमचा अभिमान आपोआपच गळून पडतो. अहंकार बाजूला सारून, अभिमानाला बाजूला सारून जागाच उरत नाही. कारण ती जागा कोणी घेतलेली असते, प्रत्यक्ष भगवंतानी घेतलेली असते. आणि त्यामुळे अभिमान न उरे, अभिमान न उरे कोड अवघेची पुरे. एकदा का आपण भगवंताला भेटण्यासाठी निघालो की तुमचे सगळे लाडकोड, जसे आई वडील आपल्या लहान लेकराचे लाडकोड पुरवतात ना, तसं भगवंत तुमचे सगळे लाडकोड पुरवतो. इथं कोड याचा अर्थ लाड. आणि म्हणून अभिमान न उरे कोड अवघेची पुरे. तू निघ एकदा भगवंताला भेटण्यासाठी, तुझे सगळे लाडकोड भगवंत पुरवेल. कारण का, आमचा भगवंत कसा आहे, लेकूरवाळा आहे हो. विठू माझा लेकूरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. एकटा नाही येतो, आपल्या सगळ्यांचे लाड कुणाला खांद्यावर घेतलंय, कुणाला कडेवर घेतलंय, कुणाला हातात चिदरले, कुणाला तर डोईवर पण बसवले. इतकं लाड पुरवणारा भगवंत असल्यावर अभिमान आपल्या मनात उरणारच नाही. आणि म्हणून तू पंढरपूरला जा. पुढच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतायत, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. अरे, तू एकदा पंढरपूरला गेलास, त्या भगवंताला भेटलास, त्याच्या चरणापाशी स्वतःला समर्पण केलंस, सर्व आपले जे षड्रिपू आहेत, हे षड्रिपू निघून जातात आणि एक सात्विक आनंद आपल्या मनामध्ये आपोआपच निर्माण होतो. आणि त्या पंढरीनाथाचं सुख
पंढरीनाथाचं मुख आणि मुखामुळे मिळणारं सुख आपल्या डोळ्यामध्ये प्रतिबिंबित. आणि म्हणून दुसरं तिसरं कोणीही दिसत नाही बरं. तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. हा जो सावळा आमचा पांडुरंग आहे ना, तो आपल्या डोळ्यामध्ये तोच येऊन राहतो. इतका तो भक्तिसुखाचा, भक्तिवैभवाचा आनंद या पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला मिळणार आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आता मनुष्य जन्माला आलेला आहेस, हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, तर एकदा तरी पंढरपूरला जा, वारकरी हो, त्याचा आग्रह ते करतात. आणि वारकरी झाल्यानंतर पंढरपूरला जाणं आणि वारकरी नसताना पंढरपूरला जाणं यामध्ये फरक आहे बरं का. तो फरक जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर वारकरी नसताना आधी तुम्ही पंढरपूरला जावा आणि महाराजांच्या आग्रहाखातर वारकरी बना आणि पंढरपूरला जावा. तुम्हाला या दोहोतला फरक स्वतःलाच अनुभवायला मिळेल. आणि तो जो आनंद आहे, वारीतलं जे काही सुख आहे, भगवंताला भेटण्यातलं, माता रुक्मिणी मातेला भेटण्यातलं जे काही सुख आहे, भक्तीचा मळा जिथं फुललेला आहे, ज्या ठिकाणी झुळझुळ वाहणारी चंद्रभागा पवित्र नदी, तिच्या काठी असणारा सर्व संतांचा राजा पुंडलिक राजा, त्याला जेव्हा तुम्ही भेटाल तेव्हा हे भक्तीचं सुख, भक्तीचं वैभव आणि त्याच्यापासून मिळणारा आनंद तुम्हा आम्हा सर्वांना मिळो, हेच आज भगवंताच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी मागणं मागते आणि माझ्या वाणीला विराम देते.